आज मला भारतीय तरुणांना एक साधा प्रश्न विचारायचा आहे. तुमची लाईफस्टाईल खरंच तुमच्यासाठी आहे का, की लोकांना दाखवण्यासाठी आहे? मला असे जाणवले की आजचा तरुण हा आभासी विश्वास गुरफटलेला आहे. यामागील कारण म्हणजे सोशल मीडियावर मी पाहिलेले काही तरुणांचे पोस्ट. कॉफी कप हातात, बीच बॅकग्राऊंड, जिम मिरर सेल्फी, एअरपोर्ट चेक इन स्टोरी. सोशल मीडियावर लाईफस्टाईल शो करण्यासाठी केलेला माफ खर्च. पण त्या तथाकथित सोशल मीडिया लाईफस्टाईल नंतर काय उरतंय, कधी विचार केलाय? बँक बॅलन्स किमान मर्यादापेक्षाही खाली, क्रेडिट कार्डवर बेफाम झालेला खर्च आणि EMI कॅलेंडरवर वास्तवाची जाणीव करून देत राहते. सोशल मीडियावर लाईफस्टाईल दिसते, पण एक्सेल शीटमध्ये तुमची रियालिटी दिसते. आणि हाच कॉन्फ्लिक्ट किंवा डिस्ट्रक्शन माझ्या मते तरुणांचं आर्थिक भविष्य खराब करतोय. कधी विचार केलाय आपण खर्च का करतो? गरजेसाठी, कधी कधी ओके, पण बहुतेक वेळा हा खर्च आपण करतो म्हणजे स्वतःला सिद्ध करण्यासाठी, इतरांशी तुलना करण्यासाठी आणि मी कमी नाही हे जगाला दाखवण्यासाठी. मित्रांनो, CA म्हणून मी एक गोष्ट ठाम सांगतो, लोकांना दाखवण्यासाठी जगलेली लाईफस्टाईल स्वतःच्या आयुष्यावर कर्जाचं ओझं ठरतं. सोशल मीडियावर मिळणारे लाईक्स हे क्षणभराचे असतात, पण EMI दर महिन्याला दस्तक देतो. तुमची लोकांना दाखवण्यासाठी केलेली ट्रिप स्टोरी खरं तर व्हॉट्सअप स्टेटसला 24 तासच दिसते, पण त्या ट्रिपसाठी केलेला खर्च 5 ते 6 महिने रोज तुमच्या मोबाईलमध्ये दिसतो. आणि मग तुम्ही म्हणतात पगार असूनही पैसा का टिकत नाही? कारण तुमचा पैसा हा तुमच्यासाठी मुळी नाहीच, तो तुमच्या शो कॉल्ड सोशल मीडिया लाईफस्टाईल इमेजसाठी काम करतोय. खरं यश काय असतं हे सोशल मीडिया कधी शिकवत नाही मित्रांनो. खरं यश शांत असतं. कोणतीही स्टोरी नाही, कोणतीही पोस्ट नाही, पण बँक अकाउंट मजबूत, मालमत्ता वाढत असतात आणि भविष्य हे अगदी सुरक्षित असतं. CA म्हणून माझा तरुणांना प्रॅक्टिकल सल्ला, लाईफस्टाईल वाढवा, पण इन्कमपेक्षा नेटवर्क पाहून. सोशल मीडियासाठी नाही तर इंडिपेंडन्ससाठी खर्च करा. लाईक्स मिळणाऱ्या गोष्टीवर नाही तर ॲसेट खरेदी करा. आणि कॅमेरासाठी तर नाहीच नाही, कॅलेंडरसाठी प्लॅन करा. शेवटी मला इथे एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते. मित्रांनो, लोक टाळ्या वाजवतील, नो डाऊट, तुमचे खोटे कौतुकही करतील, पण तुमचे सो कॉल्ड सोशल मीडिया लाईफस्टाईलवर केलेला एक्सपेन्सचे बिल भरणार नाहीत. आणि लोकांनी तरी का भरावे? निर्णय आज घ्या आणि पश्चाताप टाळा. आज स्वतःला एकच प्रश्न विचारा, माझी लाईफस्टाईल कोणासाठी आहे? लोकांसाठी की स्वतःसाठी? थँक्स फॉर वॉचिंग.